फिलहाल इस वक्त हम लोग मौजूद है यशवंत स्टेडियम में और कहीं ना कहीं आंदोलनकारी अपनी मांगों को लेकर लगातार यहाँ पे धरने में बंधे हुए हैं और यहाँ लगातार अपनी मांग वो सरकार के सामने रख रहे हैं। और यहाँ पे साहूकार को लेकर एक मामला सामने आया है। क्या मामला है, किस तरीके से आज अपनी जो समस्या है आप यहाँ से यशवंत स्टेडियम से होते हुए विधान भवन लेके जा रहे हैं? मेरा ना 30,000 माझं ना 30,000मध्ये घर बळकटले साहेब। मी असं करून खायला गेलते, तोपर्यंत आल्यानंतर बघते तर घर गायब आहे, माझं घरच नव्हतं। कारण का त्याने दुसरं बांधकाम केलेलं, व्याज मुद्दला सहित देऊन सुद्धा त्यांनी घर माझं बळकटले आणि पूर्ण संसार, खाता संसार, राहता संसार सगळं नेलेलं आहे त्यांनी। मला सध्याला आता संसार सुद्धा नाही करून खायला, अंगावरचे कपडे सुद्धा नेलेले आहेत। ह्या मंदिरात 4 दिवस राहते, त्या मंदिरात 4 दिवस राहते। मी गाणगापूरला राहते। आज 6 महिने झाले, गेले 6 महिन्यापासून मी गाणगापूर मध्ये राहते आणि माझे हे 4 लेकरं बाळ जगवते मी। आता कुठपर्यंत असं जगू मी? मला फक्त न्याय द्या, मला माझं घर मिळवून द्या, माझं एवढीच अपेक्षा आहे, दुसरी काही अपेक्षा नाही। अभी अपनी मांगों को लेकर आप किसे निवेदन देंगे और विधान भवन में किसे मुलाकात करेंगे? आपल्याला कोणाचे भेटायचं? सहकार मंत्री को मिलने का है मुझे, सह निबंध अधिकारी को मिलने का, और महाराष्ट्र से। और अगर आप लोगों की पूरी समस्याओं पे कुछ हल नहीं निकलता या सरकार कोई ठोस कदम नहीं उठाते तो आपके आगे की भूमिका क्या रहेगी? आपके आगे की मेरी भूमिका है, आत्मदान कर लूंगी मेरे बाल बच्चे लेके, क्योंकि मेरे को घर नहीं है, रहने को और खाने को कुछ नहीं है। करके तकरार बहुत जगह दी तो मेरा कोई नहीं लिया इसने। हाँ, इसलिए तो यहाँ पे जो पीड़ित है उनका कहना है कि मुझसे मेरा घर छीन लिया गया है और हम दर दर भटकने को मजबूर है। यहाँ पे हम और भी लोग यहाँ मौजूद हैं, उनसे भी जानेंगे। सर, क्या जो है समस्या सामने आ रही है? सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला, जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीला, तुम्ही म्हणतात ना लाडकी बहीण म्हणतात ना, त्या लाडक्या बहिणीला आधी न्याय द्या म्हणतो मी तुम्हाला। कारण तुमच्या ज्या जवळच्याच राजकीय नेत्यांनी म्हणलं तरी चालतंय, तुमच्या ज्या सत्तेतील लोकांनी, त्या तुमच्या सत्तेतील जे आमदार आहेत, राणा रणजितसिंह पाटील आहेत, पुन्हा प्रतापसिंह सरनाईक आहेत, जे पालकमंत्री आहेत धाराशिव जिल्ह्याचे, आणि तुळजापूर शहरातील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ज्यांच्या डोक्यावर हात आहे, अजित यांचा ज्यांच्या डोक्यावर हात आहे, ते देवानंद साहेबराव रोचकरी, हे जे आज प्रत्येक पक्षामध्ये गेले, पक्षाचे इथे राजकारणाचा काही विषय नाही म्हणा। कारण या देवानंद साहेबराव रोचकरी याच्या मुलीने रुपाली सुनील डोंगरे या खाजगी सावकाराने, म्हणजे जे देवानंद रोचकरी हे सुद्धा खाजगी सावकार आहेत, त्यांच्यावर महाराष्ट्रातील अनेक न्यूज मध्ये बघा तुम्ही, त्यांच्यावर शासकीय जमिनी हडपण्याच्या बाबतीत, सावकारी करत असल्या बाबतीत, खोट्या सावकारी करत असल्या बाबतीत भरपूर गुन्हे दाखल आहेत। ह्या महिलेने, म्हणजे ह्या ताईने, मी सुद्धा एक सामाजिक समाजसेवक म्हणून काम करतो, ह्या महिलेला गेल्या 2 वर्षापासून न्याय मिळावा म्हणून मी महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी सामाजिक काम करत असताना ह्या महिलेला न्याय मिळावा म्हणून मी लढत आहे आणि लढणार। मी देवानंद साहेबराव रोचकरी आणि त्याचा जो गणेश कृष्णा गणेश रोचकरी बिचकरी आहे, त्यांच्या बापाला बी मिळणार नाहीये, त्या महिलेला न्याय मिळावा म्हणून लढणार आहे। आणि माझ्यावर 1 कोटीचा दावा ठोकलाय साहेब या देवानंद साहेबराव रोचकरीनं। कारण या महिलेनं 30,000 रुपयामध्ये त्याच्या आपने अपनी समस्याओं को लेके और पीड़िता की समस्याओं को लेके कहाँ का निवेदन दिया? सर, तुम्ही बघू शकता, हे पूर्ण बघा तुम्ही, ह्या टायमाला 12 अधिकारी हे आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्राचे पुन्हा या ठिकाणी मी सांगतो जिल्हाधिकारी आहे, DIG म्हणजे पुन्हा या ठिकाणचे महासंचालक आहे, गृह विभाग आहे, महिला आयोग आहे, पुन्हा मानव आयोग आहेत, पालकमंत्री, खासदार साहेब, आमदार साहेब, राणा रणजित सिंह पाटील, म्हणजे आता जे महाराष्ट्रात आता सगळ्यांना माहिती आहे, सहनिबंधक पूर्ण अधिकारी आहेत, असे अधिकारी आहेत, कमीत कमी 32 अधिकारी आहेत। या 32 अधिकाऱ्याला तुम्ही अर्ज गेल्या 2 वर्षापासून अर्जाचा पाठपुरावा करत आहे। हे सर्वसामान्य कुटुंब आहे साहेब, यांची आज हे 2 वर्षापासून यांना राहायला जागा नाही, उठायला जागा नाही, बसायला जागा नाही। मग या ठिकाणी जे खाजगी सावकारी चालतात, हे सहनिबंधक अधिकारी आणि जिल्हाधिकारी काय करायलेत, या ठिकाणचे पोलीस सुद्धा कुणीच कारवाई करत नाही। तो ये थे यहाँ पे पीड़िता के साथ में जो समाज सेवक यहाँ उनका साथ दे रहे हैं, उन पर भी गंभीर आरोप लगाकर 1 करोड़ रुपए का दावा ठोका गया है। और दूसरी तरफ अगर आप तस्वीरें देखें तो आज यहाँ से यशवंत स्टेडियम से विधान भवन के लिए जो यहाँ पीड़िता अपने पूरे परिवार के साथ में न्याय की मांग को लेकर महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी से यहाँ पे लगातार जो है न्याय मांगती हुई नजर आ रही है। लेकिन देखना यह है कि अब सरकार इस पूरे मामले को लेकर क्या
न्याय देती है। कैमरा पर्सन उदय सोनवाने के साथ सुरेंद्र सिंह नागी, नागपुर समय, नागपूर। माहितीये का, गोर गरीब नुसतं लाडकी बहीण म्हणायलेत आणि त्यांचे घर लुटायलेत, त्यांना न्याय देण्याचं काम करत नाहीत। पोलीस प्रशासन आम्हाला उचलून आमच्या ताईला बोलावं का, ताईला 2 वर्ष झालं राहिला घर नाहीये, काही नाही। खाजगी सावकार 30,000 रुपयामुळे 7 कोटीचं घर लुटलंय, 7 कोटीचं। कुणी माहितीये का, देवानंद साहेबराव रोजकरी, रुपाली डोंगरे आणि त्या ठिकाणचे पालकमंत्री कोण आहेत माहितीये का, प्रताप सिंह सरनाईक, आणि आमदार कोण आहे माहितीये का, राणा रणजित सिंह पाटील, आणि पोलीस अधिकारी, पुन्हा नंतर जिल्हाधिकारी, तहसीलदार, बिसीलदार, पुन्हा सहनिबंधक अधिकारी, हे सगळे कमीत कमी 5-5, 10-10, 20-20 लाख रुपये यांना देवानंद रोजकरीनं पैसे दिलेत। खाजगी सावकार माणूस आहे, त्यानं अनेक प्रॉपर्ट्या हडप करण्याचा प्रयत्न केलाय, त्यानं शासकीय प्रॉपर्ट्या सुद्धा हडप करण्याचा प्रयत्न केलाय। त्याच्या प्रत्येक चॅनलला, न्यूजला बातम्या आहेत। बाकीचं ताईला विचारा त्यांचं घर कसं घेतलंय हो का, एक मिनिट। माझं घर ना सगळं बळकटले, त्यांनी संसारासाठी ठेवलेलं नाहीये माझं घर। माझ्या लेकरं बाळांना 2 वर्ष झाले आम्ही रस्त्यावर करून खातोय, आम्ही त्याच्या हातापाया पडून आम्ही भीक मागून खाल्ल्यासारखं खायला लागलोय। 2 वर्ष झालं मला घर नाहीये राहायला। मंदिरात, ह्या मंदिरात राहतो आम्ही, त्या मंदिरात राहतो, अक्कलकोटला राहतो, गाणगापूरला राहतो, असे 2 वर्ष दिवस काढतोय। आपने अपने मांगों को लेकर कहाँ निवेदन दिया, और आज यहाँ विधान भवन में आप धड़क मोर्चा ये कर रहे थे, गेट के सामने में आपने आंदोलन किया, तो किस तरीके से अभी आप अपनी मांगों को लेकर किनसे मुलाकात करेंगे और किसे निवेदन देंगे? हमारे को मंत्री को आपल्याला निवेदन कुणाला द्यायचंय? साहेब, आम्हाला सहनिबंधक म्हणजे सहकार मंत्री जे आहेत, त्या सहकार मंत्र्याचं सुद्धा या ठिकाणी तुळजापूरमध्ये एवढी सावकारी बोंगळली साहेब, एवढी की सर्वसामान्य नागरिकाला या ठिकाणी फाशा देण्याचं काम चाललंय, आणि यांना सांभाळण्याचं कोण काम करत आहे? त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी आहेत, पोलीस निरीक्षक आहेत, जे मांजरे साहेब आहेत, त्या ठिकाणचे मांजरे साहेब आहेत, किंवा पोलीस SP साहेब आहेत, पुन्हा कलेक्टर आहेत, तहसीलदार, हे सगळे अधिकारी यांना सांभाळले। त्या खाजगी सावकाराला साहेब, सहकारी खाजगी सावकारीच्या अंतर्गत कायदा निघालाय, मग कायदा नुसता कागदोपत्री आहे का? मग त्याच्या अंतर्गत अशा आमच्या बहिणी आहेत, मग माझ्यावर तिथल्या देवानंद रोजकरीनं 1 कोटीचा दावा ठोकलाय साहेब। कारण मी एक सर्वसामान्य समाजसेवक साहेब काम करतो, यांना न्याय देण्यासाठी मी पुढाकार घेतोय 2 वर्षापासून। या महिलांना त्यांचं घर मिळावं, त्यांची प्रॉपर्टी मिळावं, परंतु एक मिनिट ऐका, ते देत नाहीयेत।